मूर्तिजापुर तालुक्यात पद्मश्री विजय भटकर की ऐतिहासिक विरासत से संपन्न मूर्तिजापुर तालुका के एक गांव मोरतबा में 40 एकड़ ए श्रेणी की सरकारी जमीन पर मुख्यमंत्री और कृषि योजना 2.0 के तहत नाहो मेगावाट परियोजना पूरी हो गई है। महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी के कार्यकारी अभियंता गोरखनाथ सबकाली ने मीडिया से बात करते हुए बताया कि इस परियोजना से मुरंबा, सिवान, दहटोंडा, किनखेत के कृषि फीडरों पर 2800 किसानों का महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी के 33 केवी सब स्टेशन से मुरंबा के कृषि फीडर तक प्रतिदिन 8 घंटे बिजली की आपूर्ति की जाएगी। भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस को सार्वजनिक रूप से धन्यवाद किया। धनराज सबकाल की रिपोर्ट। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे लोकार्पण सोहळा झालेला आहे, आज गावामध्ये 9 मेगावॅटचा जो लोकार्पण सोहळा झाला, त्यामुळे आमच्या गावातील लोकांना, जे शेतकरी वर्ग आहे त्यांना वीज मिळेल, दिवसा वीज मिळेल। आणि आतापर्यंत काय व्हायचं, दिवसा वीज राहायची नाही आणि रात्री वीज राहायची, त्यामुळे लोक थंडीमध्ये हरभरा जेव्हा पेरतात तेव्हा पाणी द्यावं लागते, गहू जेव्हा पेरतात तेव्हा पाणी द्यावं लागते, तर थंडीमध्ये लोक रात्रीचे शेतात जायचे आणि मग रात्री वीज देणं किती कठीण आहे, कारण की एक तर उजेड नसतो आणि त्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास असतो, त्याच्यानंतर कोणी करंट लावतं, त्यामुळे काही लोक जे आहे ते मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे मग बरेच शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं। आणि एवढ्या थंडीमध्ये आपल्याला जेव्हा घराच्या बाहेर निघावं वाटत नाही, त्या थंडीमध्ये हे लोक शेतात जाऊन वीज द्यायचे। पण आता या प्रोजेक्टमुळे गावाला खूप मोठा फायदा झालेला आहे की सकाळी वीज मिळेल, त्यामुळे लोक सकाळी दिवसा जे आहे ते पाणी देऊ शकतील आणि पाणी दिल्यामुळे मग त्यांना पीकही उत्पन्नही जास्त होईल आणि जो रात्रीचा त्यांचा त्रास आहे तो वाचेल। त्यानंतर आमच्या गावचे जे काही लोक आहेत, जे इथे जे कामासाठी मुलं लागणार आहेत, त्या मुलांना रोजगार मिळेल आणि त्याच्यामुळे बराच फायदा आहे। त्याच्यानंतर सूर्याची उष्णता जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्यामुळे जर वीज निर्मिती होत आहे तर डेव्हलपिंग पासून डेव्हलप पर्यंत आपला भारत चाललाय म्हणजे, आणि त्यामध्ये आमच्या गावाचा एक मोठा वाटा आहे आणि सिंहाचा वाटा आहे, कारण की आम्ही 9 मेगावॅटचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे जो या तालुक्यामध्ये राबवला आहे आणि त्याच्यामुळे चांगलं होईल सगळ्या गावाचं आणि शेतकऱ्यांचं। सौर कृषी वाहिनीचं आपण लोकार्पण केलं त्याबाबत। खरं तर मुरुंबा एक ऐतिहासिक गाव आहे आणि पद्मश्री पद्मभूषण विजय भटकर साहेबांचे गाव आहे आणि या गावामध्ये आज 4 मेगावॅट आणि 5 मेगावॅट असे 9 मेगावॅटचे मुख्यमंत्री कृषी वाहिनीच्या कामाचं जे सौर ऊर्जेचं काम आहे कम्प्लीट झालंय आणि दिवसा शेतकऱ्याला वीज भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि वाढती विजेची मागणी जे होती त्याच्यावर मात करण्यासाठी आमच्या भटकरताई सरपंच यांनी ठराव दिला होता आणि आज हे काम कम्प्लीट झालंय आणि आज याचं लोकार्पण केलंय, याचा मला मनश्री आनंद आहे। हे जे 9 मेगावॅट जे वीज निर्मिती होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना सूर्य निघाल्यापासून सकाळी तर सूर्य अस्त होईपर्यंत दिवसात कृषी पंपासाठी वीज भेटणार आहे, जो रात्री विजेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमावा लागले, अपंगत्व आलं होतं कोणाच्या, आता हे थांबणार आहे। आणि आज उमा माता इथं आहे, पाणी भरपूर या भागामध्ये आहे, पण विजेमुळे सिंचनाचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे। आता दिवसा विजेमुळे या भागातले शेतकरी आपली शेती वलिताखाली आणतील आणि सुखी संपन्न होतील आणि आपली GDP वाढणार आहे मूर्तिजापूर मतदारसंघाची देशाची। आणि खास करून जो नदी जो प्रकल्प आहे वैनगंगा पैनगंगा काय नळगंगा, हा प्रकल्प आपल्या भागातून चाललेला आहे आणि त्याचं उमामध्ये बी एक स्रोत आहे पाणी भरण्याचं। आणि इकडला खालच्यासाठी आपण मी सभागृहात बोललो होतो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं होतं। तर आता पाणी भरपूर आहे, विजेची जो त्रुटी होती, कारण जीवनात नाही आता विजेशिवाय आपलं जीवनच अधुरं आहे, आज ते वीज पूर्ण होणार आहे आणि सांगताना आनंद आहे। जिल्ह्यात सगळ्यात जास्त या सौर वाहिनीचे काम माझ्या मतदारसंघात जास्त जमीन मी दिलेली आहे। आमदार हरीश पिंपळे यांना सभागृहात असेल किंवा मतदारसंघात एक महादेव म्हणून ओळखल्या जाते, तर ते महादेवाचं रौद्र रूप आज ज्या प्रकारे आपण नाराजी व्यक्त केलेली आहे, मी महादेव तर नाही पण नंदी जरूर आणि नंदीचं काम आहे सगळं काम वाहून नेणे करून घेणे, तर ते काम करण्याचा मी प्रयत्न करून राहिलो। शेवटी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी विकासाच्या म्हणजे
चरख्याचे दोन चाक आहे. पण कोणी कोणाला डावलून जर काम करत असेल तर ते चांगलं नाही, म्हणून मी त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. कारण मान्याच्या संदर्भात जे मुख्यमंत्री सौर वाहिनीचे ज्यांनी लोकार्पण केलं नाही आणि ते त्यांनी सो मोठं चालू करून घेतलं. जर मला माझ्या मतदारसंघात मी काम करून राहिलो 15 वर्षापासून, म्हणून मला लोक चौथ्यांदा त्यांनी निवडून दिलं. आज तुम्हाला माहित आहे सगळा विषय काय आहे की लोकांचा भरोसा आहे, प्रेम आहे, म्हणून तर लोकांच्या सेवेसाठी मी आहो. आता माझ्या मतदारसंघात काय चाललं हे तर मला माहित असलं पाहिजे. म्हणजेच ह्या भोल्या शंकराचा अधिकारी लोक कुठेतरी यांचा स्वभावाचा फायदा नाही होते एखाद्या वेळेस होते. याच्यावर नंतर जर झालं तर तिसरा डोळा उघडायला काही वेळ लागणार. धन्यवाद.